आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात बिबट्याचे 2 बछडे सलग 2 दिवसात पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती। मादीला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे होते। शनिवारी रात्री तिला पकडण्यात वन विभागाला यश आले। आंबेगाव तालुक्यात एकाच ठिकाणी 3 बिबटे पकडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वन विभागाचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। मारुती उर्फ बाबूराव कहळणे यांच्या 5 शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या। तेव्हापासून वन विभागाने या परिसरामध्ये पिंजरे लावले होते। अखेर वन विभागाला या परिसरामध्ये 3 बिबटे पकडण्यामध्ये यश आले आहे। या परिसरामध्ये अजूनही बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स कळंब। धरणमाळा परिसरात राहत असून इथं गेले 2 महिने झाले बिबट्याने उच्छाद मांडलेला असून पहिले 2 बिबटे पकडण्यात यश आलेले असून हा 3रा बिबट्या आता आज रात्री 2:30 वाजता पकडण्या म्हणजे पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे। तरी आता लोकांच्या मनातली थोडीशी दहशत कमी झालेली असून पण अजून बिबट्या असण्याची शक्यता परिसरातून व्यक्त होत आहे। तरी येथे बिबट्या निवारण केंद्र उभारण्यात यावे अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। आपल्याकडे घोड नदीच्या तीरावर अनेक गावे वसलेली आहेत आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपल्याकडे अनेक बिबटे या ठिकाणी वावरताना दिसतात। तर गेले 15 वर्षापूर्वी आपल्याकडे अवसरी उद्यानमध्ये निवारा केंद्र स्थापन होतं आणि तेथे निवारा होत होता बिबट्यांचा। तर आज अशी सर्वांची मागणी आहे की ते अवसरी बिबट्या निवारा केंद्र जे आहे ते पुन्हा निवास केंद्र ते पुन्हा स्थापन व्हावं अशी सर्व आमच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांची मागणी आहे।